नाशिकमधल्या भद्रकाली परिसरामध्ये एटीएस पथकाकडून छापेमारी सुरू आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँगच्या संबंधित लोक नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली। ही कारवाई नाशिकच्या जुने नाशिक इथे अतिशय गुप्त पद्धतीने सुरू आहे। एटीएस पथकाची कारवाई सुरू असलेल्या नाशिकच्या भद्रकाली परिसरातून आढावा घेतलेला आहे शुभम बोडकेनं। महाराष्ट्र एटीएस कडून नाशिकमधल्या भद्रकाली परिसरामध्ये मोठी कारवाई सुरू आहे। खरं तर पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्या टोळीशी संबंधित जे काही लोक आहेत त्यांच्यावर खरं तर ही कारवाई सुरू आहे। नाशिकच्या या भद्रकाली परिसरात आपण जर बघितलं तर याच ठिकाणी एटीएसची जी कारवाई आहे ती सुरू आहे। भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये एक पथक जे आहे ते एटीएसचं या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आज सकाळी 8 वाजेपासून संपूर्ण राज्यभरात एटीएसचे छापे हे सुरू असल्याची माहिती मिळते। यामध्ये नालासोपारा असेल, मीरा रोड, नागपूर, मुंबई, पुणे, अकोला, नांदेड आणि नाशिक, जळगाव या ठिकाणी एटीएसची छापेमारी सुरू आहे। एकूण जर बघितलं तर सोशल मीडियावर या गुंडांशी जोडलेल्या किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची एटीएस कडनं चौकशी केली जाते। नाशिकचा हा जुने नाशिक परिसर आहे आणि याच परिसरामध्ये काही हे शहजाद भट्टी टोळीतील संबंधित असल्याची माहिती एटीएसला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगानं खरं तर ही एटीएसची मोठी कारवाई सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये गुंडांचं जाळं मोडून काढण्यासाठी खरं तर एटीएसची ही मोठी कारवाई आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकच्या या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई सुरू असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर एटीएस कडून नाशिकच्या जुने नाशिक परिसर असेल किंवा इतर काही भद्रकाली परिसरातले भाग असेल या ठिकाणी हे गुंड शहजाद भट्टी टोळीतील काही संबंधीचे आहेत ते लपून असल्याची माहिती आहे आणि त्यांची चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे। काहींना ताब्यात देखील घेतलं जाणार असल्याची माहिती मिळते। एकूण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 तासांपासून ही कारवाई सुरू झालेली आहे आणि नाशिकमधल्या भद्रकाली परिसरामध्ये एटीएसचं पथक हे छापेमारी करत असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी सूत्रांनी माहिती दिली आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.